उजनी अपडेट 8 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी 6 वाजता ते उपयुक्त पाणी पातळी 4.90 म्हणजे 5% इतकं भरलं होतं. मागील वर्षी मे महिन्याच्या 2025च्या शेवटच्या आठवड्यात धरण उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झाली होती. मात्र यंदा मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही आणि मान्सूनही उशिरा आलाय. त्यामुळे धरण जुलैच्या 8 तारखेला पहाटे 1:30 वाजल्यापासून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ते 5% अशा स्थितीमध्ये होतं. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही कमी झालेली आहे. ती 1,17,263 क्युसेस इतकी आहे. भीमा खोरे, पुणे परिसर, घाटमाता आहे इथला पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे आवकही आता मंदावलेली आहे. दरम्यान खडकवासला धरण हे भरले आहे. त्यामुळे या धरणातून पहाटेपासून 14,393 क्युसेक्सने पाणी सोडलं होतं. हा विसर्ग वाढवून आता 22,880 क्युसेस इतका करण्यात आला आहे. त्यामुळे हे पाणी उजनीमध्ये जाणारं पुणे बंडगार्डन येथून, यामुळे याचा फायदा उजनीला होईल. या काळामध्ये उजनीची पाणी पातळी आणखीन वाढणार आहे. एकूण पाणीसाठा हा 1877.18 दशलक्ष घनमीटर म्हणजे 66.28 TMC इतका आहे. उपयुक्त पाणी हे 2.63 TMC इतकं आहे. उजनी जलाशयावर आज 2 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. आतापर्यंत उजनीवर 84 मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेला आहे. मागील वर्षी 2025ला धरण याच दिवशी म्हणजे 8 जुलै रोजी 98.90% अशा स्थितीमध्ये भरलेलं होतं. नीरा खोऱ्यातही जोरदार पाऊस झाला असून तेथील 4 धरणांमध्ये मिळून 50.49 इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेला 70% धरण भरलं होतं. मात्र यंदा उशिरा मान्सून सक्रिय झाला आणि नीरा खोऱ्यातील धरण मात्र झपाट्याने भरू लागले. मागील 24 तासात या 4 धरणांमध्ये 6.21 TMC पाणीसाठा वाढलेला आहे. आज भाटघर धरणावर 63, देवघरवर 90, वीरवर 55 आणि गुंजवणी धरणावर 162 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. उजनीची नवीन अपडेट पाहण्यासाठी विटा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व अपडेट रहा.